आपल्या महाविद्यालयाच्या 21सी विभागाच्या अंतर्गत प्राध्यापक प्रबोधिनीचं हे 5वं पुष्प आज गुंफलं जात आहे. या 5व्या पुष्पाच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर एस.टी. सोनवणे सर, त्याचप्रमाणे हे 5वं पुष्प जे गुंफणार आहेत ते आपल्या महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉक्टर राम पेटारे सर, आपणा दोघांचे सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे या प्रबोधिनीसाठी ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेले सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपलं देखील सहर्ष स्वागत करतो. गेल्या महिन्यापासून आपला हा उपक्रम सुरू झालेला आहे. या उपक्रमांतर्गत आजपर्यंत 4 पुष्प गुंफले गेलेले आहेत. आजचं हे 5वं पुष्प गुंफले जाणार आहे. त्यासाठी प्राध्यापक डॉक्टर राम पेटारे सर हे आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत, आपलं व्याख्यान या ठिकाणी देणार आहेत. पेटारे सर हे गेल्या 30-32 वर्षापासून आपल्या महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विषयाचं अध्यापन करतात. त्यांचे देखील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्स मध्ये रिसर्च पेपरचं पब्लिकेशन झालेलं आहे. विद्यार्थी हिताचे जे उपक्रम असतील त्या उपक्रमामध्ये सर हिरिरीने सहभाग घेत असतात. IQSC चे सध्या कोऑर्डिनेटर आहेत आणि नुकतेच सर प्रोफेसर म्हणून देखील नियुक्त झालेले आहेत. असे पेटारे सर आज आपल्या एक लक्षात येईल, सजीव जेवढा मोठा असेल त्याचा आकार मोठा असेल तर मनुष्य प्राणी त्याच्याशी संघर्ष करू शकतो, त्याच्याशी फाईट देऊ शकतो, झुंज देऊ शकतो, स्वतःचं संरक्षण करू शकतो. पण जसा जसा सजीवांचा आकार लहान होत जातो तशी तशी मनुष्य प्राण्याला त्याची डोकेदुखी होत जाते. आणि हा सजीव जर अदृश्य असेल तर तो अतिशय उपद्रवी ठरत जातो, प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान करत जातो. अशाच उपद्रवी सजीवांच्या संदर्भामध्ये अर्थात विषाणूंचं जग, त्यांचं विश्व, त्यांचं रहस्य आपल्या कथनातून व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर राम पेटारे सर यांना. नमस्कार. हा नमस्कार. मी तुम्हाला होस्ट करतो सर अगोदर. केलं सर तुम्हाला होस्ट. धन्यवाद सर. ओके. माझा आवाज येतो सगळ्यांना? हो येते. नमस्कार. आजच्या या प्राध्यापक प्रबोधिनीच्या 5व्या पुष्पाच्या व्याख्यान प्रसंगी च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच या प्राध्यापक प्रबोधिनीचे देखील अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब एस.टी. सोनवणे सर यांच्या या ठिकाणी सुरुवातच मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनीच या ठिकाणी मला या ठिकाणी या माध्यमातून आपल्याशी विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि आपण सर्व या ठिकाणी माझे प्राध्यापक बंधू भगिनी, कर्मचारी बंधू भगिनी आणि सर्व माझे विद्यार्थी मित्र हो. आत्ताच खोडके सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं की माणसाचा किंवा प्राण्याचा आकार जेवढा मोठा जातो तेवढा तो आपल्याला त्रास, परंतु जेवढा प्राणी लहान तेवढा आपल्या धोका पोहोचवण्याची जास्त असते. कारण मोठा एखादा प्राणी आपण जर बघितला तर आपण त्याला पाहून आपल्या जीवाला वाचवण्यासाठी दूर लांब निघून जाऊ शकतो, पण जो अदृश्य आपल्या अवतीभोवती असतो तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आणि तो आपल्याला केव्हा हे आपण देखील सांगू शकत नाही. त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला त्या अनुषंगानं आजच्या या व्याख्यान प्रसंगी मी आपल्याशी विषाणू किंवा त्या जीवनाबद्दल माझे विचार या ठिकाणी आपल्याला व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. आपण माझे विचार नीट ऐकून घ्याल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे. पुनश्च या ठिकाणी मी आपल्याला देतो आणि या ठिकाणी मी स्क्रीन शेअर करतो.
स्क्रीन दिसते का सर आपल्या सर्वांना? होय होईल झाले दिसले सर. तुम्ही बाकीच्यांना म्यूट करून द्या सर अगोदर. ते आवाज येतात ना काही काही. एक मिनिट. एक सर म्यूट करतो. ठीक आहे असू द्या. हा केलं म्यूट केलं. स्क्रीन दिसते सर आपल्याला? हॅलो, दिसते. मी थोडस इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण विज्ञान सायन्स आहे त्याच्यामध्ये काही पर्यायी शब्द या ठिकाणी आपल्याला इंग्रजीमध्येच आपल्याला वापरता येणार आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल, welcome to all of you. So this is the lecture on viruses, the smallest deadly objects on the earth. So आता आपल्याला माहिती आहे की गेल्या 1.5 वर्षापासून आपण एका मोठ्या महामारीच्या छायेमध्ये आपण वावरतो आहे, आणि या ज्याच्या दृष्टीने आपण हे व्हायरस विषाणूच्या संदर्भामध्ये या जगावरती संपूर्ण त्यांनी एक मोठं महासंकट उभं केलेलं आहे. या संकटामध्ये समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोक अहोरात्र या ठिकाणी झटत आहेत, आणि त्याचाच मी माझं प्रथम कर्तव्य समजतो की या सर्वांना पहिले आपण आठवण ठेवायला पाहिजे, यांना समर्पित करायला पाहिजे. म्हणून आजचं जे व्याख्यान आहे मी या काही लोकांना समर्पित करू इच्छितो. सगळ्यात पहिल्यांदी द सुपर नॅचरल पॉवर, की जी अदृश्य शक्ती आहे की संपूर्ण जगाचं नियंत्रण करते. त्यानंतर वेगवेगळे मोठमोठे सायंटिस्ट, द ग्रेट सायंटिस्ट अँड रिसर्चर्स. त्यानंतर सगळे डॉक्टर्स, नर्सेस अँड मेडिकल पर्सनल्स, पोलीस, मिलिटरी अँड पॅरामिलिटरी फोर्सेस, ऑल द फ्रंटलाईन वर्कर्स, गव्हर्नमेंट अँड एनजीओज. मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की आजचा दिवस हा डॉक्टर्स डे म्हणून आहे, आणि त्या अनुषंगाने देखील डॉक्टरांना ही एक चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी त्यांच्या कार्याला आपण या ठिकाणी वंदन करूया, अशा उद्देशाने मी माझं व्याख्यान या ठिकाणी सुरू करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती की आपल्या आजच्या जगामध्ये प्राणी आहे, वनस्पती आहे, जीव आहे, सजीव आहे, निर्जीव आहे, या सगळ्यांमुळे आपलं हे संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे. आणि मागच्या वर्षापासून आपल्याला माहिती आहे की कोविड-19च्या पार्श्वभूमीवर लोकांना एक वेगळ्या ऑब्जेक्टची माहिती करण्याची प्रबळ इच्छा झालेली आहे, आणि त्यामुळे व्हायरस नावाचा हा जो प्राणी म्हणता येणार नाही, हा एक घटक आहे, पण तो प्राणी नाहीये. तो प्राणी का नाही याचे कारण आपल्याला या ठिकाणी समजेल. डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान नावाच्या प्रांतामध्ये या एका अजब गजब घटकाचा या ठिकाणी उद्रेक झाला, ज्याला आपण कोविड-19 असं नाव दिलं, आपण कोरोना व्हायरस नाव दिलं. आणि या कोरोना व्हायरसने तेव्हापासून संपूर्ण जगावरती जग ताब्यात घेतलेलं आहे. अनेक लोक याला बळी पडलेले आहेत, आणि शासन असेल, प्रशासन असेल किंवा मेडिकल कम्युनिटी ही दिवस रात्र काम करते, आणि या कोविड-19चा आजार झालेल्या लोकांना ते मदत करतायत, त्यांचं शुश्रूषा करतायत, आणि या बाबतीत सर्वांना ते मदत करतायत की नेमका हा ग्लोबल आउटब्रेक ज्याला आपण म्हणतो, ही वैश्विक महामारी काय आहे. ही वैश्विक महामारी एका घटकामुळे निर्माण झाली. त्या घटकाचं नाव आहे व्हायरस, ज्याला मराठीमध्ये विषाणू म्हणतात. हा व्हायरस जो इतका छोटा प्राणी आहे की तो म्हणजे इव्हन बॅक्टेरियापेक्षा सुद्धा लहान आहे. तो आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये सुद्धा सहजासहजी दिसत नाही. आपण कितीही मोठा मायक्रोस्कोप पाहून गेला तरी तो पटकन निसटून जातो, त्यामुळे त्याला मायक्रोस्कोपी किंवा सूक्ष्मजीव असंही म्हणता येणार नाही. हे व्हायरस जे असतात हे सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना, पशूंना, वनस्पतींना हे रोग निर्माण करतात, आणि त्यांच्या शरीराच्या पेशी ते जगतात. आणि त्यामुळे व्हायरसेस हा अत्यंत छोटा प्राणी आहे. तो जरी छोटा असला तरी या संपूर्ण विश्वाचा एक अविभाज्य घटक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला असं माहित असेल की आपल्या संपूर्ण पृथ्वीचा जास्तीत जास्त भूभाग जो आहे, हा भूभाग, मग जमीन असेल, पाणी असेल, हवा असेल, हा संपूर्ण भूभाग या सूक्ष्मजीवांनी व्यापलेला आहे. हे सूक्ष्मजीव ज्याला आपण म्हणतो व्हायरसेस, या जगामध्ये 3.5 अब्ज वर्षापूर्वी या ठिकाणी निर्माण झाले, की जेव्हा मानव सुद्धा या ठिकाणी नव्हता. म्हणजे मानवापेक्षा हे अतिप्राचीन अशा प्रकारचे
व्हायरसेस आहेत. हे व्हायरसेस हे त्यांचं पुनरुत्थित उत्पादन होऊ शकत नाही आणि त्यामुळे ते जिवंत पण नाहीत. आता व्हायरसेस नेमकं आता मागे सांगितलं की हा जिवंत आहे का सजीव आहे का निर्जीव आहे. कारण याला सजीव जर म्हटलं तर सजीवांचे मुख्य आपल्याला हे माहिती आहे की सजीव हे त्यांची शरीराची वाढ होते, त्यांच्या शरीरामध्ये मेटाबॉलिझम होतं, ते पुनरुत्पादन करतात. पण या तीनही घटकांपैकी ते व्हायरस काहीच करत नाही. व्हायरस हे सेलमध्ये नाही आहेत, त्यांच्यामध्ये मेटाबॉलिझम होत नाही. फक्त त्यांच्यात एकच असं गुणधर्म आहे की ते काय करतात की त्यांना ते त्यांच्या राहण्यायोग्य त्यांना पेशी मिळाली की त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिलं काम करतात की त्यांच्यासारखं एक कॉपी निर्माण करतात. त्यांच्यासारखे ज्या व्हायरसची कॉपी आहे, RNA ची कॉपी, ती रेप्लिकेट करतात. रेप्लिकेट म्हणजे नवीन तयार करतात. जसं आपण झेरॉक्स कॉपी करतो तशी ते नवीन कॉपी करतात आणि त्याच बरोबर ते अनेक प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉप्या, हजारो कॉप्या निर्माण करतात आणि त्यापासून जेव्हा त्यांची संख्या शरीरामध्ये खूप जास्त होते तेव्हा मग ते वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण करतात. 1892 मध्ये दमित्री एव्हानोस्की नावाच्या शास्त्रज्ञाने ह्या व्हायरसचा शोध लावला, ज्याला आपण तंबाखूवरती पडणारा टोबॅको मोझॅइक व्हायरस आहे, त्या रोगामध्ये त्यांना हा प्रथम पाहायला मिळाला. आता हा विषाणू कसा आहे हे जे चित्र मी बघितलं असेल, पण हा जो विषाणू आहे या विषाणूचं चित्र मी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी जरा मॅग्निफाय करून दाखवतो. अशा प्रकारचा हा विषाणू आहे की एक साधा गोल आहे, हे चक्र आहे. या चक्राच्या मध्ये आतमध्ये हे अशा प्रकारचे त्याच्यामध्ये एक RNA किंवा DNA असतो. तर या RNAची हे एक सिंगल स्टँडर्ड RNA, त्याच्यावरती अशा प्रकारचे हे कोटिंग्स आहेत म्हणजे कव्हर आहेत. त्याच्यामध्ये लहान लहान त्याचे हे बॉल सारखे या ठिकाणी लिपिड प्रोटीन आहेत आणि नंतर ह्या चक्राच्या आतमध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी हे गोल गोल गोळे दिसतात, त्यांना आपण प्रोटीन म्हणतो. याच्या वरच्या बाजूला एक रिंग आहे, या रिंग मध्ये बायलेअर म्हणतात, लिपिडची बायलेअर आहे. या रिंगचा वरचा जो भाग आहे हा स्निग्ध पदार्थांचा असतो, तर आतला भाग हा प्रोटीनचा असतो. आणि म्हणून आपण म्हणतो की जेव्हा आपल्याला व्हायरसला डिऍक्टिव्हेट करायचं असेल तर जेव्हा ही जी लिपिड बायलेअर आहे, जेव्हा आपण साबणाने हात धुतो किंवा सॅनिटायझर आपण वापरतो तेव्हा अल्कोहोलमुळे, साबणामुळे ह्याचं जे वरचं कव्हर आहे हे कव्हर डिझॉल्व्ह होतं आणि डिझॉल्व्ह झाल्यानंतर हा जो मधला जो RNA हा पेशीच्या संपर्कात येतो, परंतु त्याचं हे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे असतं हे संरक्षणात्मक कव्हरिंग आहे, हे गेल्यामुळे त्याला पुढे तो ऍक्टिव्ह होत नाही, तो डिऍक्टिव्हेट होऊन तो मरून जातो. मरून जाणं असं म्हणता नाही, तो जिवंत नाही, पण तो कार्य करू शकत नाही, अकार्यक्षम होऊन जातो. आणि हे याचे स्पाइक्स आहेत, हे स्पाइक्स म्हणजे हे काटे आहेत, त्याला त्याच्या पेशींमध्ये किंवा त्याच्या होस्टच्या पेशींमध्ये घट्ट चिटकून राहण्यासाठी हे काटे आहेत. अशा प्रकारचे याचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारची याच्या शरीरावरती वेगवेगळी रचना या ठिकाणी झाली असते आणि संपूर्ण असा जो व्हायरस आहे त्याला आपण व्हायरॉन असं म्हणूया. सिंगल व्हायरस, इट इज कॉल्ड द व्हायरॉन. असं जर असेल तर आपल्या जगामध्ये जसं आपण म्हणतो की माणसं सुरुवातीपासून या व्हायरसेसच्या विरोधात व्हायरसची युद्ध करत आलेली आहे, पण आजपर्यंत ते सक्सेस झालेले नाही. आणि म्हणून काही आपण असं दिसेल की गेल्या काही शतकामध्ये, मागच्या 3 शतकात आपण अभ्यास केला, त्या प्रत्येक शतकामध्ये 2000 म्हणजे दुसरं दशक जे आहे ते दुसरं दशक हे मोठ्या मोठ्या महामारी त्या काळामध्ये आलेलं आहे. उदाहरण घेतलेलं आपण 1819, 1820 या काळामध्ये मोठी महामारी आली होती. 1919, 1920 या दशकांमध्ये सुद्धा महामारी आली होती आणि सुदैवाने योगायोगाने 2019 आणि 2020 याही वर्षामध्ये, याही शतकामध्ये अशाच प्रकारची महामारी आपल्या या ठिकाणी आलेली दिसते. 2014 ते 16 मध्ये आपल्याला असं दिसतं की पश्चिम आफ्रिकेमध्ये एबोला नावाच्या व्हायरसच्या मोठ्या प्रमाणावरती महामारी त्या ठिकाणी आली आणि जवळजवळ त्या ठिकाणी 100 लोकांना समजा हा इन्फेक्शन झालं असेल तर त्या 100 लोकांमधले 90% लोक त्या एबोला व्हायरसने मृत्यू पावले. हे असं जरी असलं तरी ह्यांच्यापासून इतकं घाबरून द्यायचं आपल्याला काहीच कारण नाही, कारण आपल्याला शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारचे अँटीव्हायरल ड्रग्ज आहेत आणि व्हॅक्सिन्सची निर्मिती केलेली आहे की त्याच्यामुळे आपल्याला या रोगांपासून किंवा व्हायरस पासून आपण स्वतःला वाचवू शकतो. आपल्याला याचं उदाहरण देता येईल की आपण या पृथ्वी तलावरनं देवी नावाचा जो रोग आहे किंवा स्मॉल पॉक्स म्हणतो, तो या जगातनं त्याचं उच्चाटन किंवा इरेडिकेशन झालेलं आहे. अलीकडच्या या दशकांमध्ये या व्हायरसेसमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये, हे व्हायरस म्हणजे काय डायरेक्ट माणसाच्या शरीरात येत नाही, ते प्राण्यांच्या शरीरात जातात आणि तिथून मग माणसांच्या शरीरामध्ये येतात. तर अशा काही प्रकारचे व्हायरस आहेत जे डेडली आहेत, त्याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. एक एक करून बघूया आपण. पहिला जो व्हायरस आहे त्याचं नाव मार्बर्ग व्हायरस. 1967 साली हा जो व्हायरस आहे हा जर्मनीमध्ये एका प्रयोगशाळेमध्ये काही लोकांना पाहायला मिळाला. त्या प्रयोगशाळेमध्ये काही जे लोक काम करत होते त्यांनी प्रयोगासाठी काही माकडं मागवली होती आणि ही माकडं त्यांनी उगांडा नावाच्या देशामधून, आफ्रिकन देशामधून मागवली होती आणि ह्या माकडांच्या संपर्कात जेव्हा ते आले तेव्हा या लोकांना माकडांच्या शरीरामधून हे व्हायरसेस त्यांच्या शरीरामध्ये गेलेलं दिसतं आणि अशा प्रकारे या ठिकाणी संक्रमण झालं.
त्याचा जो मॉर्टॅलिटी रेट आहे, समजा 100 लोकांना झाला तर त्यातले 25% लोक जे असतात, त्या 25 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पावतात. दुसरा जो आउटब्रेक झाला तो 1998 आणि 2000 मध्ये घाना या देशामध्ये आणि सुदान या देशामध्ये झालेला आहे, अंगोला देशामध्ये झालेला आहे. अशाच प्रकारचा एबोलाचा झालेला आहे. पण सुदैवाने अशा प्रकारचा एबोला आपल्या भारतीय उपखंडामध्ये अजून आलेला नाही. या रोगामुळे याचे आणि कुठलेही व्हायरल डिसीजचे जे रोग आहेत ना, त्याचे जे लक्षण हे लक्षण आपल्याला माहिती की रेस्पिरेटरी डिसीजेस आहेत. त्याच्यामुळे सर्दी, खोकला, छाती दुखणे, खोकला होणे किंवा लंग्सचे जे आजार आहेत, म्हणजे फुफ्फुसाचे आजार वेगवेगळ्या प्रकारचे, त्याचबरोबर शॉक मध्ये जातो, नंतर ऑर्गन फेल्युअर होतो आणि शेवटी त्याची मृत्यू या ठिकाणी होतो. तर अशा प्रकारचा हा मार्बर्ग आहे. दुसरा जो आजार आहे त्याचं नाव या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे एबोला नावाचा व्हायरस आहे की जो 1976 मध्ये पहिला त्याचा आउटब्रेक झाला. आणि हा आउटब्रेक कुठे झाला तर हा काँगोमध्ये झाला. आणि तुम्ही बघा आता कुठल्याही प्रकारचे व्हायरस आपण जर अभ्यास केला तर त्याचं सर्वप्रथम हे कुठून निर्माण झाले तर आफ्रिकन देशांमधून. याचं कारण असं आहे की आफ्रिकन देशाची भौगोलिक आणि जैविक जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अशा प्रकारच्या व्हायरसच्या निर्मितीला कारणीभूत आहे आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ते राहू शकतात. दुसरा 2014 मध्ये अशा प्रकारचा एबोला हा पश्चिम आफ्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एबोला जो असतो हा पर्टिक्युलरली ज्या प्राण्यांपासूनचे बॉडी फ्लुइड्स आहेत, म्हणजे रक्त वगैरे, याच्यामधून एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याकडे जातो. याचे सिम्पटम्स हे पुन्हा एकदा सगळ्यांना सिम्पटम्स या ठिकाणी वेगळे सांगायची आवश्यकता नाही. रेस्पिरेटरी सिम्पटम्स आहेत. तिसरा रोग हा सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आपण रेबीज असं म्हणतो. रेबीज म्हणजे कुत्र्या चावल्यामुळे किंवा श्वानदंशामुळे होणारा जो आजार आहे त्याला आपण रेबीज म्हणतो किंवा याला आपण हायड्रोफोबिया असं म्हणतो. हा रेबीज नावाचा जो व्हायरस आहे, हा रेबीज व्हायरस मोस्ट ऑफन ट्रान्समिटेड टू द बाईट ऑफ द रॅबिड. रॅबिड म्हणजे काय तर हे जे अॅनिमल आहे, रॅबिड म्हणजे जे चावणारे प्राणी आहेत, त्याच्यामुळे काय होतं की मनुष्याच्या जी मध्यवर्ती नर्वस संस्था जी असते, सेंट्रल सिस्टीमला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आजार होतो आणि शेवटी त्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये मृत्यू देखील होऊ शकतो. हा रॅबीज कोणकोणत्या प्राण्यामध्ये होऊ शकतो, म्हणजे आपल्याला कोणकोणत्या प्राण्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत होतो तर काही जंगली प्राणी आहेत, त्याच्यामध्ये बॅट्स आहेत, रॅकून्स आहेत, स्कंक्स आहेत, फॉक्स आहेत आणि काही आपण पाळीव प्राणी ज्याला आपण पेट्स म्हणतो, त्याच्यामध्ये पेट्स आहेत, डॉग, कॅट, गोट म्हणजे हा बकरी, हॉर्स. या सगळ्यांमध्ये हा जो डॉग आहे, डॉग मधून आपल्याला याची 99% आपल्याला या ठिकाणी ट्रान्समिट होण्याची शक्यता ही जास्त असते. हा जो रेबीज व्हायरस आहे तर त्याचा ज्या प्राण्याचा जर सलाइवा असेल, त्याचा आपण सलाइवा म्हणतो, लाळ असेल, त्या लाळेमधून त्या माणसाच्या शरीरामध्ये जातात आणि त्याच्यामुळे हा आजार होतो. त्याला हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटण्याचा हा जो आजार आहे त्याचं कारण देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ते कारण या ठिकाणी दिसले आपल्याला की डोकं दुखणे वगैरे हे सगळे आहेच, पण त्याला डिफिकल्टी इन स्वॅलिंग, त्याला गिळता येत नाही, त्याला जे पातळ पदार्थ देखील त्याला गिळता येत नाही, त्याला एकदम भीती बसते पातळ पदार्थाची. आणि अशा प्रकारचा जो आजार त्याला हायड्रोफोबिया नावाचा आजार असं म्हणतो. हा रोगावरती आपल्याला औषधं आहेत, ड्रग्ज आहेत, इंजेक्शन्स आहेत. आपल्याला माहिती की इंजेक्शन पोटावर द्यायचे पूर्वी, आता पोटावर काही देत नाही, आता दंडावरती देतात. पूर्वी 14 इंजेक्शन द्यायचे, आता 3च इंजेक्शन देतात. तर हे सगळं त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सफर किंवा बदल झालेले आहेत. परंतु एक आहे की रेबीज झालेल्या माणसाला जर व्यवस्थित आज ट्रीटमेंट मिळाली नाही तर तो त्या ठिकाणी त्याचा मृत्यू हा होऊ शकतो. पुढचा आहे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस, ज्याचा आउटब्रेक आपल्याला माहिती आहे की या HIV किंवा एड्स ज्याला म्हणतो. एड्स म्हणजे काय, एक सिंड्रोमचे ते लक्षण असतात, लक्षणांचा एक समुच्चय असतो. 1980 मध्ये पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकन कंट्रीमधून या HIVचा प्रादुर्भाव झाला आणि जगामध्ये हा आपण आज म्हटलेलं आहे, आता हे ठीक आहे, आपण जोपर्यंत आपल्याला हा माहिती नाही अजून कोरोना, पण आजपर्यंत असं म्हटलं जायचं की HIV हा जगातला सगळ्यात प्राणघातक अशा प्रकारचा रोग आहे. या आजपर्यंत विचार केला तर जवळजवळ 32 दशलक्ष लोक या रोगाने बळी पडलेले आहेत. याच्यावरती अँटीव्हायरल ड्रग्ज किंवा काही औषधं या ठिकाणी निर्माण केले गेलेले आहे की ज्याच्यामुळे एखाद्या माणसाचं जे आयुष्य थोडंसं लांबवता येतं. पण या आजारामध्ये 100% मृत्यू हा ठेवलेला आहे. या जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत की 95% लोकांमध्ये इन्फेक्शन ऑकर होतं आणि जवळजवळ आता की 25 लोकांच्या ग्रुप असेल त्यात प्रत्येक एका माणसाला अशा प्रकारचा आजार आपल्याला पाहायला मिळतो. आणि आफ्रिकन रिजन, मग सांगितल्याप्रमाणे आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर अजूनही याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. पाचवा जो व्हायरस आहे त्याचं नाव आहे स्मॉल पॉक्स, जो आपल्याला माहिती आहे की या देवी रोगाच्या बद्दल आपल्याला अंधश्रद्धा वगैरे भरपूर आहेत. पूर्वीच्या काळी देवी रोगाची लागण कळवा आणि
1000 रुपये बक्षीस मिळवा वगैरे अशा प्रकारच्या आपण घोषणा बघितलेल्या असतील. त्याचं कारण आहे की 1980च्या दशकामध्ये हा देवी रोगाचा समूळ उच्चाटन आपल्या पृथ्वी तलावरून झालेला आहे. आणि या देवी रोगामुळे आज जर 20व्या शतकामध्ये बघितलं तर 300 दशलक्ष लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले म्हणजे मोठ्या प्रमाणावरती. आणि असं बघितलं की 3 लोकांच्या मागे 1 माणसाचा मृत्यू या स्मॉल पॉक्समुळे इतिहासामध्ये झालेला आहे. आणि एवढंच नव्हे तर जे वाचलेले लोक आहेत त्या वाचलेल्या लोकांचं शरीर कसं विद्रूप झाले तुम्हाला माहिती की चेहऱ्यावर वगैरे ते देवीचे त्याला आपण गोल गोल चट्टे म्हणतो अशा प्रकारचे स्कार्स असतील किंवा काही लोकांच्या बाबतीमध्ये कायमचा अंधत्व देखील देवी रोगामुळे, कारण डोळ्यामध्ये जर अशा प्रकारचे जे व्हायरसेस असतील तर डोळ्यांमध्ये देखील ते अंधत्व आलेलं आहे. आणि त्यामुळेच याचा सगळ्याचा भाग म्हणून 1980 साली स्मॉल पॉक्स हा गेलेला आहे. आता हे रोग गेलेले असं आपण म्हणू शकत नाही, कारण व्हायरस एकदा आला तो जाऊ शकणार नाही. फक्त त्याची जी इन्फेक्टिव्हिटी आहे ती कमी झालेली या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळते. 6वा जो आजार आपण बघणार आहोत व्हायरस, तुम्ही एक लक्षात बघितला का की हे सगळे व्हायरसेस आहेत, या सगळ्या व्हायरसेसचा जो आकार आहे हा आकार कसा आहे बघा, हा गोलाकार आहे. आणि गोलाकार असल्यामुळे आणि दुसरी याच्यामध्ये तुम्हाला रचनेमध्ये बदल कसा दिसतो की याचे जे हे काटे आहेत ह्या काट्यांमध्येच वेगवेगळे बदल आहेत. त्या ठिकाणी हे एकदम लांब काटे आहेत, काही ठिकाणी असे गोल गोल असतात, काही ठिकाणी बसके असतात, काही ठिकाणी चमच्यासारखे असतात, काही ठिकाणी कपासारखे असतात ते सगळे काटे सारखेच असतात, त्याचा आकार फक्त वेगळा असतो, परंतु त्याचं कार्य जे आहे ते कार्य या ठिकाणी एकच आपल्याला पाहायला मिळते. आता एक अशी घटना घडली 1993 साली युनायटेड स्टेटमध्ये. अॅरिझोना जो कंट्री आहे, अॅरिझोना जो भाग आहे, त्या अॅरिझोनाच्या एका प्रयोगशाळेमध्ये एक नवीन कपल आलं काम करायला. आणि काही दिवसातच ते कपल, ज्याला नोव्याझो म्हणतात, नोव्याझो म्हणजे काय की अमेरिकेमध्ये US मध्ये नॉर्थ अमेरिकन पीपल ऑफ अॅरिझोना प्रांतातले जे अमेरिकन पीपल आहेत त्यांना नोव्याझो असं नाव आहे. तर हे जे कपल त्या ठिकाणी काम करायला आलं होतं, तर हे कपल काही दिवसानंतर दोघेही ते पती पत्नी दोघेही मृत्युमुखी पडले. कशाने मृत्युमुखी पडले तर त्यांना डेव्हलपिंग शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, त्यांना श्वासांचा आजार होता आणि त्यांना धड श्वास घेता येत नव्हता, त्यामुळे ते त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. असं शास्त्रज्ञांनी बघितलं की अशा प्रकारचं मग त्यांनी शास्त्रज्ञ अभ्यास करायला लागले. आणि त्यानंतर काही काळामध्ये त्यांनी असं बघितलं की डिअर माऊस नावाचा एक प्राणी आहे. डिअर माऊस म्हणजे काय, हरिणा एक उंदीर असतो, साधारणपणे मुंगसापेक्षा मोठा असतो, छोट्या मांजराच्या पिल्ला एवढा असतो तो, आणि त्याचं 2-2.5 किलो वजन असते. आणि त्याच्या शरीरावर जसे हरिणाच्या शरीरावर जसे पट्टे असतात तशा प्रकारे त्याच्या शरीरावरती पट्टे असतात, म्हणून त्याला डिअर रॅट म्हणतात. या डिअर रॅटच्या पासून ज्यांच्या आजूबाजूला अशा प्रकारचे मोठे मोठे डिअर रॅट होते त्या लोकांना त्यांच्या शरीरात त्यांच्या रक्तामध्ये हा हंता व्हायरस नावाचा एक आजार होता. हंता व्हायरस म्हणजे काय, हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम. हंता व्हायरस हा एक व्हायरस, त्याचं नाव दिलेलं आहे पल्मोनरी सिंड्रोम. तो कुठे गेला, तो डायरेक्ट पल्मोनरी. आणि इथे जे लोक वारले ते कशामुळे वारले तर डेव्हलपिंग शॉर्टनेसमुळे वारले. आज असं बघितलं आपण की जवळजवळ मोर दॅन 600 पीपल्स इन द युनायटेड स्टेट्स हॅव इन्फेक्टेड विथ HPS. 600 लोक त्या काळात त्यांनी बघितलं की 1993 साली, तर तेव्हा 600 लोकांना ह्या आजाराची किंवा हंता व्हायरसची त्यांना इन्फेक्शन झालेलं दिसलं. आणि यापैकी 36% दे हॅव लॉस्ट देअर चाइल्ड, दे लॉस्ट देअर लाईव्स. आणि 36% पीपल दे हॅव लॉस्ट देअर चाइल्ड, देअर लाईव्स. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर ही इन्फेक्टिव्हिटी होती. आता हा व्हायरस आपण म्हणतो की जसं आपण सर्दीचा व्हायरस आहे किंवा सर्दी खोकला आपल्याला एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे होते, पण हा जो व्हायरस आहे हा व्हायरस एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे होत नाही. तर हा काय करतो की हा जो तुम्हाला सांगितलं आपण की जो डिअर माऊस नावाचा जो उंदीर आहे, त्या उंदराच्या लेंड्या ज्या असतात त्या ड्रॉपिंग्स मध्ये त्याचं त्या लेंड्यांचा आपल्याला पुढे संपर्क आला की त्याच्यापासून त्या रोगामध्ये त्या लेंड्यांच्या माध्यमातून त्या व्हायरसेस आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. आणि प्रवेश केल्यानंतर ते डायरेक्ट कुठे जातात तर ते आपल्या लंग्स मध्ये जातात. आणि लंग्स मध्ये गेल्यानंतर आपला जो महत्वाचा घटक पहिला जो कार्य होते ते म्हणजे आपलं जे आपलं ब्रेथ आहे, ब्रेथ म्हणजे श्वासोच्छवासाला आपल्याला त्रास. आणि त्यांनी असंही बघितलं की अशाच प्रकारचा एक आउटब्रेक म्हणजे 1950 मध्ये साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरिया, नॉर्थ आणि साऊथ कोरिया आता एकत्र झाले, पण पूर्वी साऊथ आणि नॉर्थ कोरिया एकमेकांचे कट्टर विरोधक होते. त्यांच्यामध्ये नेहमी युद्ध व्हायचे. आणि त्या युद्धामध्ये असलेले जे सैनिक आहे त्या सैनिकांमध्ये जे 3,000 ट्रूप्स, म्हणजे एका ट्रूप्समध्ये जवळजवळ एका ट्रूप्समध्ये आपण बघितलं तर
121 सैनिक असतात आणि त्याचा एक प्रमुख असतो. असे 3000 ट्रूपचे मध्ये त्या मोठ्या मोठ्या सैन्याला या आजाराची लागण झाली आणि त्या सगळ्या 3000 ट्रूप्स पैकी 12% जे सोल्जर्स होते, 12% सोल्जर्स वेर डाईड ड्यू टू दिस टाइप ऑफ हंता व्हायरस. याचे सिम्पटम्स काय आहेत? पुन्हा परत सिम्पटम्स मध्ये काही फारसा फरक आपल्याला वाटणार नाही. फटीग आहे, नंतर मसल एक आहे, फिवर आहे, हाय फिवर आहे, बॅक अँड समटाइम्स शोल्डर्स फिवर आहे आणि शेवटी शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. सगळ्यात शेवटचं जे पार्ट ते आपला ब्रेथ आहे, त्या ब्रेथचं शॉर्टनेस होतं आणि शेवटी लंग्स मध्ये फ्लुइड जमा होतं, त्याला आपण काय म्हणतो, न्यूमोनिया म्हणतो. त्याला आपण कफ असेल. आता या कोरोनाच्या आजारामध्ये एससीटी वगैरे करतात ना, एससीटी करताना ते बघतात की याच्या लंग्स मध्ये फ्लुइड किती आहे, आणि जितका फ्लुइड जास्त तितका त्याला श्वास घ्यायला त्रास जास्त होतो. तर अशा प्रकारच्या फ्लुइडच्या अक्युम्युलेशनमुळे त्यांना या आजाराचा हा धोका या ठिकाणी जाणवतो. त्यानंतरचा हा जो 7वा व्हायरस आहे, तसे तर व्हायरस भरपूर आहेत, पण या ठिकाणी आपल्याला द्यायला वेळ कमी असल्यामुळे 7-8-10 व्हायरस आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. इन्फ्लुएन्झा जो कॉमन आपल्याला माहिती असलेला आजार आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस, त्याला आपण फ्लू म्हणतो. इन्फ्लुएन्झा व्हायरस कॉज अ व्हायरल इन्फेक्शन कॉल्ड इन्फ्लुएन्झा. आता इन्फ्लुएन्झा मग काय, आता पर्टिक्युलरली आपलं नाक, घसा, छाती, पोट, छाती आणि फुफ्फुस याच्यावरती मोठा गंभीर परिणाम होतो. तसं पाहिलं तर इन्फ्लुएन्झा आपण आता बघतो की इतका काही मोठा आजार नाहीये, परंतु पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणावरती 1918 साली, या लक्षात घ्या, 1918 साली मोठ्या प्रमाणावरती आउटब्रेक म्हणजे पॅन्डेमिक नावाचं त्या ठिकाणी. पॅन्डेमिक म्हणजे काय, एकाच वेळेस महामारी पसरते, महामारी. तर त्या महामारीच्या 18 साली जो स्पेन मध्ये अशा प्रकारचा फ्लू झाला, त्याला स्पॅनिश फ्लू असं म्हणतात. तर या स्पॅनिश फ्लू मध्ये त्यांनी असं WHO ने असा अभ्यास केला, तर त्याच्यामध्ये साधारणपणे 5 लाख लोक दरवर्षी या आजाराला बळी पडतात आणि जवळजवळ 40% संपूर्ण जगाचं जे पॉप्युलेशन आहे त्याच्यापैकी 40% लोक आणि 50% किंवा 50 दशलक्ष लोक या ठिकाणी त्यांचे गमावलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो व्हायरस आहे आपण बघणार, योगायोग नाही जमत ना, काय उपयोग नाही. डॉक्टर वायस मोरे, प्लीज आपण थोडं जरा शांत. वायस मोरे बोल नका, नाही तर एक तर तुम्ही लिहू व्हा. त्यानंतरचा आजार पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माहित असलेला डेंग्यू नावाचा आजार सगळ्यांनाच माहिती आहे. हा सुद्धा एक मोठा डेडली डिसीजेस हा आपण आतापर्यंत होता. आणि डेंग्यू हा कोणाला होतो, कोणालाही होऊ शकतो तो, कारण हा डासांच्या माध्यमातून हा आजार पसरतो. आणि एकाच वेळेस 1950 मध्ये हा फिलिपिन्स आणि थायलंड या जगामध्ये त्याचा आउटब्रेक झाला. आणि तेव्हापासून तिथपासून हा मुळात कुठून निघालतो, फिलिपिन्स आणि थायलंड, तिथपासून निघून आज संपूर्ण जगाला त्याने व्यापलेला आहे. जगाच्या 40% पॉप्युलेशन हे आज या डेंग्यूच्या छायेखाली आहे. कोणालाही होऊ शकतो, कारण सगळ्या भागामध्ये मॉस्किटो आहे. WHO आपण बघितलं तर जवळजवळ 50 ते 100 दशलक्ष लोक या आजाराने इन्फेक्शन दरवर्षी होत असतात. त्याचा मॉर्टॅलिटी खूप काही जास्त नाहीये, परंतु याची फार डेंजर आहे आणि याच्याकडे काळजी म्हणून लक्ष दिलं गेलं पाहिजे. आपण याचे जे आजार आहे किंवा याची जे लक्षणे आपल्याला माहिती की शरीरामध्ये डेंग्यू हेमोरेजिक फिवर नावाचा आजार होतो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा फिवर वगैरे हे येतात आणि मग हे जे उघडे किंवा ओपनिंग्स आहेत, मग नाक, तोंड, सायनस असेल किंवा युरिनरी ओपनिंग असेल, या सगळ्या भागातनं रक्तस्राव व्हायला लागतो. याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया बंद होते, असा हा आजार आहे. आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी लोकांचा जीव गमवण्याची शक्यता जास्त असते. 2019 मध्ये युनायटेड म्हणजे अमेरिकेने याच्यावरती लस शोधून काढली आहे आणि ही लस आता सध्या 9 ते 16 वर्षाच्या मुलांना ही दिली जाते. काही प्रमाणामध्ये हा आजार कंट्रोलमध्ये आलेला आहे. त्यानंतर एक विशिष्ट व्हायरस आहे, त्याचं नाव आहे रोटा व्हायरस. हा रोटा व्हायरस बघा तुम्ही, याचं चित्र कसं दिसतं, एखाद्या बॉल सारखं दिसतं आणि छान छान फुलांसारखे आकार, त्याला रंग आहे. हे सगळ्याचे स्पाइक्स आहेत. एक वैशिष्ट्य आहे बघा तुम्ही व्हायरसेसचे की कुठलाही व्हायरस आपल्याला असा खराब नाही दिसत, एकदम अट्रॅक्टिव्ह, छान फुलांसारखा वगैरे त्याचा रंग असतो वेगवेगळा आणि एक आकर्षक असा त्याचा आकार असतो. हा जो रोटा व्हायरस आहे हा 5 वर्षाखालील मुलांना विशेष करून डायरिया आणि डिहायड्रेशन याला या रोगामुळे होतं.
याच्यामध्ये लहान मुलांमध्ये आणि इन्फंट्स म्हणजे जन्मजात मुलांना आपण म्हणतो ना, सारखं त्या मुलांना डायरिया होतो, उलट्या होतात, संडासी होतात, तर हा या व्हायरसच्या इन्फेक्शन होत असतो. तुम्हाला डायरियाचे माहित, व्हॉमिटिंग, सिव्हिअर फटीग, हाय फिवर, इरिटॅबिलिटी, हे सगळे सिम्पटम्स आहेत. हा कोरोना, आता याचे जे ट्रान्समिशन कसं होतं, तर याचं ट्रान्समिशन फिकल ओरल फूड, म्हणजे समजा विष्ठेमध्ये माशा बसतात किंवा ते विष्ठेला लहान मुलं हात लावतात आणि तोंडात जातात, फिकल मधून तोंडामध्ये, ओरलमध्ये, अशा प्रकारचं ट्रान्समिशन होतं. या ठिकाणी इथे बघितलेलं असेल की 2008 मध्ये याचा एक आउटब्रेक झाला होता आणि 4,53,000 लहान मुलांना याचं मोठ्या प्रमाणावरती इन्फेक्शन होतं. त्याच्यावरती देखील व्हॅक्सिन्स आज आलेले आहेत आणि काही प्रमाणामध्ये आपण कंट्रोलिंग केलेले आहे. 10वा या ठिकाणी डिसीज म्हणतात सार्स डिसीज, किंवा ज्याला आपण म्हणतात सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. हा आता इथून पुढे आपण बघणार आहोत. तर कोरोनाचे जे काही लहान कोरोनाचे भाऊबंद आहेत ते इथून सुरू होतात. गुआंगडॉंग नावाचा एक प्रांत आहे चायनामध्ये, तिथून याचा उद्रेक झाला. आणि त्यामुळे हा जो आता काय झाला, तर तुम्हाला माहिती की चीनमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्राणी खाल्ले जातात. त्याच्यामध्ये वटवाघळाच्या माध्यमातून, हा जो वटवाघळ हा नावाचा प्राणी आहे, हा रात्री उडणारा प्राणी आहे आणि हा प्राणी रात्रीच्या अंधारामध्ये उडतो आणि ह्या प्राण्यांमधून हिचे जे व्हायरस आहेत ते व्हायरसेस लोकांना इन्फेक्शन करतात. जेव्हा हा व्हायरस निर्माण झाला तेव्हा तिथून चीनमधून निघाल्यानंतर तो जगातल्या 26 देशांमध्ये पोहोचला आणि 26 देशांमध्ये पोहोचल्यानंतर तेव्हा एकाच दिवशी 8,000 लोकांना त्याची लागण झाली आणि त्या 8,000 लोकांमधून 770 लोकांचा त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. अशा प्रकारचा हळूहळू पसरणारा आजार. याच्यामुळे सुद्धा आपल्या थंडी वाजणे, ताप येणे, अंग दुखणे वगैरे किंवा न्यूमोनिया सांगितलं त्याप्रमाणे याचे लक्षणं आहेत. याचा जो मॉर्टॅलिटी रेट आहे हा 9.6 आहे. म्हणजे फार काही मॉर्टॅलिटी, 100 मधले 10 लोक या ठिकाणी आजाराने बळी पडतात. आणि आपल्या 2000 नंतर या आजाराचा खेळ खूप मोठ्या प्रमाणावर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये उद्रेक अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेला नाही. एक आजार आहे, याला आपण म्हणतो मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम, ज्याला आपण म्हणतो मर्स आणि कोव्ही. आता कोव्ही म्हणजे आपला कोरोनाचा मोठा भाऊ. याचा आउटब्रेक 2012 मध्ये सौदी अरेबिया आणि साऊथ कोरिया झालेला, कारण सौदी अरेबिया आणि साऊथ कोरिया मिडल ईस्ट कंट्रीज आहेत आणि कंट्रीज मध्ये आपल्याला माहिती की अरेबियन कंट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावरती उंटाचा वापर केला जातो. तर हा जो आजार आहे हा उंटापासून, म्हणजे हे जे व्हायरस आहे, हे व्हायरस पहिल्यांदा उंटांच्या शरीरात गेले आणि उंटाच्या शरीरामधून माणसाच्या शरीरामध्ये पोहोचले आणि त्याच्यामुळे जो आजार होतो त्याचे लक्षणं देखील तेच आहे. याचं इथे बघा, याचं स्ट्रक्चर कसं वेगळं आहे, याचे जे स्पाइक्स आहेत हे वेगळ्या प्रकार, याचा आकार वेगळा आहे, पण हा एकच व्हायरस आहे. याच्यामुळे सिव्हिअर न्यूमोनिया होतो आणि जवळजवळ मॉर्टॅलिटी रेट आहे 30 ते 40% मॉर्टॅलिटी रेट आहे. याचे अनेक प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात. सार्स कोव्ही आहे, सार्स कोव्ही 2 आहे, मर्स आहे, हे सगळे आहेत आणि याच्यावरती दुर्दैवाने अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे व्हॅक्सिन्स आजपर्यंत नाही. हा, कोव्ही 2 वरती व्हॅक्सिन्स आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे, कारण त्याचा मॉर्टॅलिटी जास्त आहे. आणि हा आता आपण मागच्या वर्षीपासून जो व्हॉट्सअप मधून, बातम्यांमधून किंवा टीव्हीच्या न्यूज मधून आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, तो हा आपला कोरोना व्हायरस. सार्स कोव्ही याला दुसरं नाव आहे. सार्स कोव्हीला कोरोना व्हायरस असं म्हणतात. सांगितल्याप्रमाणे डिसेंबर 2019 मधून हा निर्माण झाला चायनीच्या वुहानमधून आणि जवळजवळ द व्हायरस लाईकली ओरिजिनेटेड इन द बॅट्स, म्हणजे वटवाघळाच्या माध्यमातून त्या निघाल्या आणि त्या वटवाघळाच्या माध्यमातून निघून तो माणसांपर्यंत पोहोचला. आणि आता असं बघितलं की सुरुवातीच्या काळामध्ये टेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ पीपल इन चायना अँड थाउजंड्स ऑफ अदर वर्ल्ड वाईड. याचा अर्थ काय की 1000 लोकांपाठीमागे 10 चायनीज लोकांना याचं इन्फेक्शन झालं आणि जगामध्ये किती मोठ्या प्रमाणात झालं हे आम्हाला माहिती आहे. त्याचे कारण वेगळे असतील, राजकीय कारण असतील, काय असेल ते आपण जाऊ द्या, पण याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात याचा प्रसार आणि प्रचार या ठिकाणी होतोय. आता ह्या डिसीजमुळे या व्हायरसमुळे जो रोग निर्माण झाला त्याला कोविड-19 असं म्हणतात. याचा मॉर्टॅलिटी रेट खूप कमी आहे, 2.3 मॉर्टॅलिटी रेट आहे, परंतु याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर होतो आणि जे सिम्पटम्स आहेत या सिम्पटम्स हेच आहेत. आणि या सगळ्यात महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो कोरोनाचा, की कोरोना हा या सिम्पटम्स पेक्षा मनुष्य घाबरून जातो. सायकोलॉजिकल सिम्पटम्स आहेत हे प्रचंड आहेत, त्यामुळे हे मॅन्युअली सिम्पटम्स तर काहीच नाहीत, कारण 2.3 याचा फक्त मॉर्टॅलिटी रेट आहे. 30%, 40% मॉर्टॅलिटी रेट याच्याही पेक्षा भयानक अशा प्रकारच्या व्हायरसेस आपल्याला पाहायला मिळतात. पण त्यांचा मॉर्टॅलिटी रेट जरी जास्त असला तरी याचा मॉर्टॅलिटी रेट कमी आहे. परंतु याच्या पाठीमागे आता कोणकोणत्या गोष्टींमुळे हा
याचं प्रसार आणि प्रचार कशा माध्यमातून झाला हे आपल्याला माहिती आहे. आपण जे पोस्ट वाचतो किंवा कुठेतरी ते पाहतो ऐकतो, त्याच्यामध्ये तथ्य किती असतं हे आता हळूहळू आपल्या सर्वांच्या लक्षात यायला लागले. तेव्हा याच्याबद्दल फारसं बोलणं मला काही या ठिकाणी योग्य वाटत नाही. कॉमन सिम्पटम्स आपल्याला या ठिकाणी माहिती आहेत. आज आपण एवढंच लक्षात या ठिकाणी घेता येईल आपल्याला की याच्यानंतर आता त्याचा अनुभव आता असं ज्याला आपण म्हणतो की ज्याला आपण त्याचा व्हेरियंट आहे किंवा याचा बदलणार आहे. हा कोरोना डेल्टा प्लस किंवा डेल्टा सिरीज नावाचा एक कोरोनाची एक फॅमिली आहे. इथे बघा आता याचं स्ट्रक्चर कसं आहे, स्पाईकचं स्ट्रक्चर वेगळं आहे. याचं जे स्पाइक्स आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तरी स्ट्रक्चर वेगळ्या प्रकारचं दिसेल. म्हणजे हे काटे आहेत पण वरच्या बाजूला असं एक कपासारखा भाग आहे या ठिकाणी अंतर्गोल अशा प्रकारचा. याचं फंक्शन एकच आहे की एकमेकांना धरून ठेवायचं नाही. ते शरीर मानवाच्या किंवा प्राण्यांच्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात त्या पेशींना घट्ट चिटकून राहण्यासाठी या ठिकाणी हे स्पाइक्स असतात. तर आपल्या हा कोरोना जो आहे हा ऑक्टोबर 2020 मध्ये ज्याला आपण पहिला जो याचा प्रकार आहे तो डेल्टा नावाचा एक हे आला. त्यानंतर मार्च 2021 मध्ये याचा दुसरा एक प्रकार आला, त्याला आपण नाव दिलं डेल्टा प्लस, त्याचं B.1.1.617.2. हा हायली इन्फेक्शियस आहे. असं आता आपण बातम्या ऐकतात पाहतात कोणतरी सांगतात की हा खूप इन्फेक्शियस आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा ICMR सांगतात की प्रचंड इन्फेक्शियस आहे, की त्याच्यामुळे असं त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षी जो कोरोना साधा होता त्या कोरोनामुळे घरात 5-6 लोकांचं घर असेल तर त्यातला एकाच माणसाला याची बाधा व्हायची. परंतु असं प्रेडिक्शन केलेलं आहे की या डेल्टा घरात 6 लोकांना एकाच वेळेस याची लागण होईल अशा प्रकारचं प्रेडिक्शन केलेलं आहे. आता हे प्रेडिक्शन किती खरं आहे किती खोटं आहे आपण येणारा काळच आपल्याला या ठिकाणी दाखवू शकेल. आणि हा जो व्हायरस आहे हा काय करतो, डायरेक्ट लंग्स मध्ये जातो. असं म्हणतो व्हायरस लंग्स मध्ये जातो. लंग्स मध्ये जाऊन लंग्सचे जे म्युकसल मेम्ब्रेन आहे किंवा लंग्सच्या आतमध्ये जे श्लेष्मल पटल असतं त्याला जाऊन तिथे त्याची प्रतिलिपी त्याला आपण तो रेप्लिकेशन तो तयार करतो आणि मग त्याचे नंबर्स वाढले की मग तो त्यानंतर तो आपल्याला मनुष्याच्या शरीराला वेगळ्या प्रकारचे आजार निर्माण करतो. 28 जूनचं जर आपण आता परवाच्या 2-3 दिवस 28 जूनच्या जर आपण बातम्या बघितल्या कोरोना महाराष्ट्र किंवा कोरोनाच्या तर असं लक्षात येतं की सुरुवातीला 40 केसेस आपल्या देशामध्ये आहेत आणि या डेल्टामध्ये आपल्याला महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या 3 राज्यांमध्ये याचे पेशंट्स पाहायला मिळालेले आहेत. ठीक आहे, आता सो एंटायर सिस्टीम इज अलर्ट म्हणून या ठिकाणी रोखा म्हणून एंटायर सिस्टीम अलर्ट झालेली आहे. व्हायरसेस आर व्हेरी डेंजरस अँड शुड नॉट इग्नोर, आणि म्हणून आपल्याला इग्नोर आपण वेळीच आपण या ठिकाणी अलर्ट राहायला पाहिजे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी याच्या अगेन्स्ट आपल्याला फाईट करता यायला पाहिजे. आता आपल्याला काय करता येईल, आपण आता आपल्याला हा प्राणी दिसत नाही, पहिली आपल्याला हा डोळ्याने दिसत नाही. दुसरी गोष्ट आहे व्हायरसेस हे पहिले इनहॅबिटंट्स आहेत. आज संस्थापक ज्याला आपण म्हणतो तर आज या ठिकाणी असणारे प्राणी आहेत 3.5 अब्ज वर्षापूर्वी इथे आलेले आहेत, आपण नंतर आलेलो आहोत. त्यामुळे तसं बघितलं तर खऱ्या अर्थात जगाचे ते मालक आहेत. त्यामुळे त्यांना आपल्याला काढणं शक्य नाही, आपण काढू पण शकणार नाही. ऑक्युपाईज 90% एरिया ऑफ द अर्थ, आपल्या पृथ्वीचा निसर्गाचा 90% भाग आहे. त्यांनी आपल्याला फक्त 10% भाग दिलेला आहे. त्या 10% मध्ये तुम्हाला ती 71% पाणी आणि उरलेल्या भागामध्ये आपण कसं तरी राहतो आणि सतत आपल्यावर लोकसंख्या संख्या वाढत असते. दे कॅनॉट बी रिमूव्ह, त्यांना आपण ते रिमूव्ह होऊ शकत नाही. सो वी हॅव टू लिव्ह फ्रेंडली विथ देम. आपल्याकडे एकच पर्याय आहे, समजा शत्रूशी आपलं पटत नसलं तर त्याला शरण जायचं किंवा त्याच्याशी मित्रत्वाच्या नात्याने राहायचं. आपण त्याला मित्र राहिलो तर कदाचित आपल्याला तो काही करू शकणार नाही असं आपल्याला भावना आहे. त्यामुळे आपण त्याच्याशी फ्रेंड राहिलं तरच शक्य आहे. आणि त्यामुळे आपल्याला हा मार्ग योग्य आहे की व्हायरस ठीक आहे, हरकत नाही, तू मी पण तुझ्या बरोबर, तूही मला काही करू नको, मीही तुला काही करणार नाही, आपण दोघं गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहू अशी भावना निर्माण केली तरच आपला टिकाव लागू शकेल, अन्यथा अजिबात नाही. वी हॅव टू प्रोटेक्ट अवर सेल्फ बाय प्रॉपर व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट देम. आणि म्हणून आपल्याला त्याच्यापासून प्रोटेक्शन घ्यायचं तर आपल्याला व्हॅक्सिनेशन आपल्याला घ्या. बऱ्याचशा व्हायरल डिसिजेसच्या वॅक्सिन तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की पूर्वीच्या शास्त्रज्ञांनी, मग डॉक्टर एडवर्ड जेनर, लुईस पाश्चर या सगळ्या किंवा चेंबरलिन असेल, त्यांनी अनेक लसी शोधून काढल्या आहेत किंवा अलेक्झांडर फ्लेमिंग असेल, या सगळ्यांनी वेगवेगळ्या लसी आपण शोधून काढलेल्या आहेत. आपण त्या बालकाचा जन्म झाल्यानंतर लहानपणापासून ज्या लसी देतो ना त्या लसी त्या सगळ्या ह्याच्याच असतात. काही बॅक्टेरियाचे असतात, काही व्हायरसचे असतात, काही इतर प्राण्यांचे असतात, काही टीबी वगैरे, त्या आपल्या सगळ्यांना माहिती असतात. त्यामध्ये सगळ्याला लस आपल्याला घ्यायला, आणि प्लस त्याच्याबरोबर आता आलेली ही कोरोनाची लस ही देखील आपल्याला लागणार आहे.
यूज ऑफ मास्क, सोशल डिस्टन्सिंग, प्रॉपर क्लीननेस और सॅनिटायझर. आपण या सगळ्या ज्ञात आहात, सगळी माहिती आहे. मास्कचा वापर काय असतो, सोशल डिस्टन्सिंग काय असतं, त्याच्यामुळे की जेणेकरून ते आपल्याला व्हायरस आपल्यापर्यंत येणार नाही असं या ठिकाणी. आणि म्हणून आपण की स्टे होम स्टे सेफ. स्टे मध्ये जरी घरात जरी आलं तरी आपल्याला या सगळ्या व्हायरस पासून आपल्याला जगायचं आहे. त्यामुळे आपल्याला हे करता येईल. त्यामुळे व्हायरस हा, जरी मी आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणावरती हा व्हायरस घातक आहे, प्राणघातक आहे, तर त्याला एवढं घाबरायची काही आवश्यकता नाही. विशिष्ट आपण अशा प्रकारचे काही प्रिकॉशन्स घेतले तर आपण या व्हायरस पासून आपलं रक्षण करू शकू, संरक्षण करू शकू किंवा इतरांचे रक्षण करू शकू असं मला या ठिकाणी वाटते. मला या ठिकाणी एवढं फक्त एकच मला जाता असं म्हणायचंय की आपण सर्वांनी, आता व्हायरस हा एक प्राणी आहे, इतरही काही प्राणी आहेत, त्याला आपण बॅक्टेरिया, परोपजीवी, प्रोटोझोन्स असतात, हे सगळे प्राणी तितकेच घातक आहेत. पण त्याच्यामध्ये हा आपल्याला अदृश्य प्राणी आहे, तो आपल्याला बघता येत नाही. त्यामुळे आपल्याला त्यांच्यासोबत वाचायचं आहे. मला एकच या ठिकाणी की घाबरून जाऊ नका. व्हायरस असला म्हणून काही घाबरायची आवश्यकता नाही. आपण जर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही निर्बंध आहेत ते जर याच्यापासून निश्चित चांगल्या प्रकारे होऊ शकेल या ठिकाणी मला वाटतं. तुम्हाला शेवटी एवढंच सांगतो की स्टे होम, स्टे सेफ. आणि त्याबरोबर मी माझं व्याख्यान या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करतो. या व्याख्यानामध्ये शेवटी आभार मानतो मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि टीचर्स अकॅडमीचे जे प्रेसिडेंट आहे, ऑनरेबल प्रिन्सिपल डॉक्टर सोनवणे सर. आय रिअली गिव्ह थँक्स टू अवर लवेबल प्रिन्सिपल सर. I also express my deep gratitude towards the members and organizers of this teacher academy, Dr. P.P. Tatwale sir, Professor B.M.B. Balsane sir, and Dr. S.P. Khodke sir, and all of you who are listening to my this lecture. So I am thanks once again. पुन्हा तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. खोडके सर. हो सर, धन्यवाद पेटारे सर. जे डोळ्याला दिसत नाही असे अदृश्य विषाणू, त्यांचं रहस्य आपण उलगडलं आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या विषाणूंची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यामधून एक गोष्ट लक्षात आली सर की सगळ्यात जास्त हे जे विषाणू आहेत हे जास्तीत जास्त लंग्स वरतीच अटॅक करतात, फुफ्फुसांवरतीच अटॅक करणारे विषाणू जास्त आहेत. आणि म्हणून आपले फुफ्फुस स्ट्रॉंग ठेवणं हे आपल्या हातात आहे. आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची, सॅनिटायझेशन, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपण केला, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जात आहोत. पेटारे सर. पेटारे सर. पेटारे सर. हा बोला. हॅलो, बोला सर. मला एक असा प्रश्न निर्माण झाला की व्हायरस आणि मॉस्किटो घ्या, इन्सेक्ट घ्या, ज्याला किडे आपण म्हणतो, किंवा आणखी वेगळ्या प्रकारचे डास असे म्हणतो, तर त्याच्यापेक्षा व्हायरस जास्त का हे किडे किंवा डास किंवा नवीन प्रकारचे आणखी ज्याला आपण म्हणतो, त्याला काय म्हणतो तुमच्या भाषेमध्ये, सूक्ष्मजीव, निर्णय, बॅक्टेरिया, व्हायरस चावतात ते, मायक्रो व्हायरस जास्त खतरनाक का हे जास्त खतरनाक नाही? जे आपल्याला दिसत नाही ते जास्त खतरनाक आहे, हा सृष्टीचा नियम आहे. पण ते कसं आहे आपल्याला, आपण एक मिनिट, व्हायरस म्हणजे काय? एक मिनिट, मला असा प्रश्न विचारतो, व्हायरस म्हणजे काय? व्हायरस हा सजीव नाही सर, हा सजीव पण नाही, हा निर्जीव असेल. कारण व्हायरस पर्टिक्युलर व्हायरस म्हणजे काय? व्हायरस म्हणजे एक हवा आहे का, असं मला विचारायचं सर. तो एक घटक असतो, पार्टिकल असं सर. तो पार्टिकल म्हणजे कण, त्याच्यामध्ये पार्टिकल मला मान्य, पार्टिकल सिंगल स्टँडर्ड आरएनए, पण तो त्याच्यामध्ये हॅलो सिंगल स्टँडर्ड आरएनएचा एक पार्टिकल असतो. परंतु त्याला जोपर्यंत माणसाची किंवा प्राण्याची पेशी मिळत नाही तोपर्यंत तो त्याचा रिप्लिकेशन होत नाही. तो परोपजीवी आहे सर. मी पण सांगतो सर, बरं का सर, परोपजीवी आहे सरजी. व्हायरस हा निर्जीव नाही आणि सजीव नाही. इट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन सजीव आणि निर्जीव. पण तो असा एक छुपा, तो जर दगडावर असला निर्जीव वस्तूवर तो निर्जीव असतो, पण तो जर सजीवावर आला आणि सजीवांच्या पेशींमध्ये जर एंटर झाला तर तो सजीव होऊन जातो. पेशीची आवश्यकता असते त्याला, त्याच्याशिवाय तो ऍक्टिव्ह होऊ शकत नाही. इतर तो सजीव होऊन जातो. निर्जीवांच्या सान्निध्यात असला तर निर्जीवच राहतो.
इतर वेळेस तो आता इतर वेळेस तो इनर्ट असतो, इनर्ट म्हणजे अकार्यक्षम, निष्क्रिय असतो. नाही आता कॉम्प्युटरमध्ये व्हायरसच हा शब्द प्रयोग करतात. आता सुद्धा व्हायरस शब्द प्रयोग आहे. मग व्हायरस, हा, मला तो- प्रश्न निर्माण झाला की व्हायरस नेमकं व्हायरस एक हवा आहे का? एक नाही, आणि मिनिट सर, त्या तो- व्हायरस मधला ऐकून घ्या, मायक्रोस्कोप मध्ये जे आपण त्याचे पिक्चर घेतोय, तुम्ही दाखवले ते हा. पिक्चर पर्टिक्युलर व्हायरसचे कसे काढू शकतात की ज्या माध्यमातून हवेचा फोटो काही काढता येत नाही? नाही, ते 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 फोटो आहेत ते व्हायरसचेच आहेत. पण मी जे दाखवले हे सगळे इंटरनेटचे डायग्रामॅटिक फिगर्स आहेत. ओरिजिनल आपण पिक्चर पाहायला गेलं तर फेस कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप, रिफ्रॅक्शन मायक्रोस्कोप याच्यामध्ये आपल्याला हे दिसतात. पण ते आपल्याला त्याचे भाग वेगवेगळे पाहता येत नाही. हे त्या शास्त्रज्ञांनी मग ते डायग्रामॅटिक फिगर तयार केलेले आहेत. निश्चितपणे तो एक पार्टिकल आहे, पण तो पार्टिकल इनर्ट असतो, म्हणजे अकार्यक्षम असतो, निष्क्रिय असतो. पण जेव्हा तो माणसाच्या किंवा प्राण्याच्या संदर्भात सोबत आला की तो सजीव ऍक्टिव्ह होऊन जातो आणि सजीवासारखा वागायला लागतो. त्याच्यामध्ये आरएनएचा एक सिंगल स्टँडर्ड आरएनए असतो सर, आणि त्याचे झेरॉक्स कॉपी तयार होतात. त्याला अशी वातावरण मिळालं की लगेच तो झेरॉक्स कॉपी करतो, तिथे पूर्णपणे चिटकून जातो आणि मग तिथून त्याचे दुष्परिणाम. व्हायरसला फवारणी हा ऐकून घ्या, खतरनाक. व्हायरसला फवारणी महत्वाची आहे. कुठली आता सॅनिटायझर आहे किंवा निर्णय प्रकारची फवारणी महत्वाची आहे. मग या कोरोनाच्या पिरियड मध्ये फवारणीवरही जास्त जोर दिला जात नाही. फक्त तुम्ही तेवढ्या पुरतं करून घेतात. पण जर सलग जर 1 महिना केलं प्रत्येक गावामध्ये, तर त्याच्यामध्ये हा व्हायरस नष्ट होऊ शकत नाही का? होऊ शकतो. त्याच्यावरती जेव्हा अशा प्रकारचे सॅनिटायझर, अल्कोहोल वगैरे आलं, अल्कोहोल, स्पिरिट असेल किंवा साबण असेल, फेस, ते जर आलं तर त्याचं वरचं कव्हर डिझॉल्व्ह होऊन जातं. आणि वरचं कव्हर डिझॉल्व्ह झालं की तो इनर्ट होऊन जातो आणि तो काहीच करू शकत नाही, तो इनॅक्टिव्ह होऊन जातो. त्याच्यामध्ये अगदी ग्रामपंचायत पातळीवरून तर शहरापर्यंत त्या ठिकाणी त्या महानगरपालिकेने रोज एक विशिष्ट एरिया फवारणी केली तर असं, आणि मग हा व्हायरस नष्ट होऊ शकत नाही का, असं मला म्हणायचं. तो होऊ शकतो. फवारणी हाच महत्व बरं घ्या. पण त्याचे उपाय कसे इंटिग्रेटेड व्हायला पाहिजे, एकाच वेळेस सगळ्यांनी उपाय करायला पाहिजे. तिथून उठून तर दुसरीकडे गेला तर मग तो तिकडे इन्फेक्शन करेल, हवेने किंवा धुळीने किंवा कोणाच्या स्पर्शाने. त्यामुळे एकाच वेळेस त्याला लोक म्हणतात व्हायरस असं खतरनाक आहे, पण त्यापेक्षा ते डास येतात ना, ते डास डायरेक्ट शरीरावर रक्तामध्येच म्हणजे घालतात ना ते. त्याच्यापेक्षा हा व्हायरस प्रत्येका ठिकाणी जायला असतो. डासांमुळे होणारे जे आजार असतात ना, ते कंट्रोलेबल असतात. आपण डास कंट्रोल करू शकतो ना, दिसतात ते. त्याच्यामुळे आपण मच्छरदाणी वापरतो किंवा डासांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे रिपेलेंट वापरतो. मग बॅट्स असतात, आपण डासाला येऊ देत नाही आपल्याजवळ. पण हे व्हायरस आपण कसं काय त्याला बघतच नाही, आपण कसं काय आपल्याला अवॉइड करणार? आणि तुम्ही म्हणता ना सर, हवेमध्ये पण आहे. आता हवा आहे, हवेमध्ये व्हायरस आहे. पाण्याचा एक थेंब घेतला त्याच्यामध्ये लाखो व्हायरस सापडतील आपल्याला. म्हणजे ते सगळ्या ठिकाणी आहेतच व्हायरस. आणि कॉम्प्युटरचा जो व्हायरस म्हणता सर तुम्ही, तो प्रोग्राम येतो, तो कॉम्प्युटर मधला प्रोग्राम. व्हायरस काय करतो की आपल्या शरीरामध्ये सिस्टीम डिस्टर्ब करतो. तसा कॉम्प्युटरमा व्हायरस जो असतो, कॉम्प्युटरचे जे कोर असतात त्या कोरला डिस्टर्ब करतो, मदरबोर्डला. त्यामुळे तो कॉम्प्युटर व्हायरस. एक उदाहरणात्मक मी दिलं तुम्हाला कॉम्प्युटरचा व्हायरस. प्रश्न असा की व्हायरस पर्टिक्युलर मी हवे तर पुन्हा आता नांद्रे सांगितलं की तू दगडावर बसला तर निर्जीव, इकडे आला तर सजीव, असं त्याचं व्हायरस त्यांनी सांगितलं एक वैशिष्ट्य. ठीक आहे, हा मी उत्तर देतो. बोला. व्हायरसच्या संदर्भामध्ये पिटार सरांनी बरीच माहिती दिलेली आहे. तर व्हायरसला इंग्रजीमध्ये डेफिनेशन आहे की व्हायरसेस आर ऑब्लिगेटरी पॅरासाइट असं म्हटले जातं. तर वातावरणामध्ये 90% स्पेस जी आहे आपली पृथ्वीची, हवा, पाणी वगैरे 90% स्पेस ही व्हायरसनी भरलेली आहे, जी दिसत नाही. म्हणजे अतिशय मायन्यूट, अतिशय बारीक असा पार्टिकल आहे. तो जर बघायचा असेल तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली आपलं जे व्हायरॉलॉजी डिपार्टमेंट NIV, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुण्याचं, आता त्यांनी भारतामध्ये बरेचसे व्हायरॉलॉजी डिपार्टमेंट विचारत होते, आता भरपूर केले होते. व्हायरॉलॉजी मध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असा मोठा मायक्रोस्कोप असतो आणि त्याच्याकडे सॅम्पल घेतात. मध्ये असते इन्फेक्शन, त्याचे सॅम्पल घेतात. ते मोरे सर माईक म्यूट. आणि ते फोटोग्राफ्स आपल्याला उपलब्ध होतात. आपल्याला डोळ्याला अजिबात दिसत नाही, साधे मायक्रोस्कोप खाली अजिबात दिसत नाही. त्याला बघण्यासाठी फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच लागतो. हा एक भाग झाला.
दुसरा व्हायरसेस आर ऑब्लिगेटरी पॅरासाइट. म्हणजे आता नांद्रे सरांनी सांगितलं, when they are present on dead body, they are dead. When they will get the living body, they will start to replicate किंवा start to multiply. म्हणजे समजा आपल्याकडे पेन आहे आणि पेनच्या टोकावरती व्हायरस असतो, तो मेलेला असतो, परंतु तोंडात घातला तो पेन, तो व्हायरस तोंडामध्ये जातो आणि तोंडामध्ये गेल्यानंतर मग त्याला लिव्हिंग बॉडी मिळते आणि तो व्हायरस मल्टिप्लाय व्हायला लागतो. आणि प्रत्येक व्हायरसचं टार्गेट ठरलेलं आहे. काही व्हायरसला आरबीसी आवडतात, काही व्हायरसला प्लेटलेट आवडतात, काही व्हायरसला लिव्हर आवडतात, काही व्हायरसला लंग्स आवडतात. म्हणजे लंग्स मध्ये असलेल्या पेशी आवडतात त्यांना. म्हणजे आता करोना व्हायरस आहे, लंग्सच्या पेशी आवडतात. डेंग्यू व्हायरसला या आपल्या प्लेटलेट आवडतात, प्लेटलेट मध्ये असलेले प्रोटीन्स आवडतात. म्हणजे अशी त्या व्हायरसची सुद्धा आवड आहे आणि आवडीनुसार मग ते शरीरात एंट्री करून त्याच्या ऑर्गन मध्ये जाऊन ते डॅमेज करतात, असं सांगता येईल. ठीक आहे, खोडके सर. धन्यवाद पेटारे सर. अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती आपण प्रस्तुत केली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि या चर्चेमध्ये नांद्रे सर, मोरे सर, प्राचार्य साहेब या सगळ्यांनी चर्चा देखील केली. आपण कार्यक्रमाच्या समापनाकडे जात आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य बापूसाहेब डॉक्टर एस टी सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सोनवणे सर. सर्व सहकारी प्राध्यापक मित्र, प्राध्यापकेतर बंधू आणि विद्यार्थी, प्रोफेसर डॉक्टर आंबेडकर आता सध्या प्रोफेसर झालेत, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. त्यांनी एक अतिशय उपयुक्त अशी माहिती या आपल्या प्राध्यापक प्रबोधिनीच्या माध्यमातून दिली. त्या आणि अतिशय तपशीलवार माहिती ज्याला पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपणासमोर मांडली, त्याबद्दल त्यांचं प्रथम मी अभिनंदन करतो. मी नेहमी केव्हाही बऱ्याचदा असा प्रश्न विचारत असतो की ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट बारकाईने स्टडी केला किंवा बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला प्रश्न अनेक निर्माण होतील. म्हणून यापुढे सुद्धा प्राध्यापकांनी एक ऐकण्यापेक्षा, एक ग्रहण करण्यापेक्षा त्या ग्रहणातून आपल्याला काय प्रश्न विचारायचे, प्रश्न सुद्धा जर समजा 4ला पिरियड 4:45ला संपला, फक्त 15 मिनिटं त्याच्यावर चर्चा करायची, नंतर काहींनी प्रश्न थांबून घ्यायचे, 5 झाल्यानंतर प्रश्न थांबून घ्यायचे. हे उदाहरण मी का देतोय की मागे सुद्धा तुम्हाला बोललो असेल की दही जेवढी घुसळली त्याच्यावर जेवढं याच्यामध्ये घुसळण्याची क्रिया जेवढी जास्त जास्त होईल तेवढी भरपूर लोणी येते असते. जेव्हा या प्रश्नाच्या माध्यमातून आपण जेव्हा चर्चा करतो त्या चर्चामधून सुद्धा काही एक नवीन असं फलित निर्माण होत असतं. सायन्सचे प्राध्यापक म्हटल्यानंतर आर्ट्स कॉमर्सच्या प्राध्यापकांपेक्षा निश्चितच तुमचा बुद्ध्यांक हा जास्त असतो असं मी नेहमी म्हणतो आणि माझं नेहमी म्हणणं हे सत्य आहे. कारण त्या विषयावर अत्यंत डीप मध्ये जाऊन स्टडी केला जात असतो. तुमचं एज्युकेशन लाईफ सुद्धा प्रॅक्टिकल मध्ये जास्त सहभाग असतो, आमचा थेरॉटिकल मध्ये जास्त असतो. मग ज्यावेळेस प्रॅक्टिकलच्या माध्यमातून तुम्ही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि रिसर्च जेव्हा केला असतो त्यावेळेस तुमचं नॉलेज अत्यंत डीप, सायन्सच्या प्राध्यापकांचं अत्यंत नॉलेज डीप असतं, विद्यार्थ्यांचंही डीप असतं. म्हणून त्याच्यावर अधिक बारकाईने अभ्यास प्रत्येकाने का करू नये यासाठी मी तुम्हाला एक सजेशन देतोय की त्या विषयावर सुद्धा आपल्या मनामध्ये कुतूहलता का निर्माण होऊ नये, निर्माण झालीच पाहिजे. आपले ते मी नेहमी आठवण करतो की प्राध्यापक कैलाससी एखंडे नेहमी फिजिक्सचे प्रश्न विचारतो. काही मोगले सर बी इथं हजर आहेत, नितीन सोवणे आहेत. ज्यावेळेस आपण कुतूहल आपल्या मने निर्माण होत असतं तेव्हा काहीतरी एक क्रिएट होत असतं
आणि या प्राध्यापक प्रबोधेच्या माध्यमातून आज जवळपास 20-22 प्राध्यापकांचं काही पेपर्स आले. त्या पेपरच्या माध्यमातून सायन्सच्या प्राध्यापकांना सुद्धा आर्ट्स कॉमर्सचे नॉलेज आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स नॉलेज आणि विद्यार्थ्यांना सुद्धा एक इंटर डिसिप्लिनरी ज्याला आपण म्हणतो त्या माध्यमातून ज्ञानाची वृद्धिंगत होईल. आणि हे वृद्धिंगत करण्याचं काम आपणा सर्वांचं आहे. म्हणून पुन्हा एकदा प्राध्यापक प्रोफेसर राम पेटारे यांचं अभिनंदन करतो. आणि मी एक अशी एवढी अपेक्षा करतो, यापुढे सुद्धा काही आपले प्रश्न निर्माण झाले असेल मग ते मन मोकळ्यापणाने, काही कोणी इथं परकेने आपलेच आहेत, पण आपल्याला काय निर्माण होऊ नये. जसं मी माणूस डेव्हलप होत जातो, लहानपणी असलेले तुमचे प्रश्न थोडे मोठे झाले, मोठेपणी असलेले प्रश्न आता एक बुद्धिवानच्या यादीमधले तुम्ही सर्वजण आहात. आणि आताचे प्रश्न हे प्रश्न सुद्धा आपण निर्माण केले पाहिजे. मी सहज माझ्या विद्यार्थी लाईफ मधला एक अनुभव प्राध्यापक फिजिक्स प्राध्यापकांना सांगितला होता. त्यावेळेस कदाचित मी 8वी-9वी ला असेल बघा, म्हणजे मुद्दाम आठवण करून देतो की रोज बोर्डिंग मध्ये शिकायला होतो. त्यावेळेस मला असा एक प्रश्न पडला फिजिक्स मधला, तो प्रश्न की आमच्या बाहेर चुलीवर स्वयंपाक व्हायचा, त्यामुळे दररोज लाकडाचे कोळसे यायचे. कोळसाने आपलं हे दगड जड, कोळसा हलका, पण हलकी वस्तू ही वरती तरंगत असते पाण्याच्या पृष्ठभागावर आणि जड ही खाली जात असते. त्यावेळेस मी की म्हटलं कोळसा जर आहे ते दगडचे घनतेचा विचार केला नाही ना, मी काही केला नाही. दगड एक खडा घेतला आणि एक दोराची एक साइड दगडला बांधली आणि दुसरी साइड कोळशाला बांधली आणि एक फरशी होती, फरशीच्या ठिकाणी पाणी साचलेलं असायचं, पाणी स्वच्छ होतं. आणि मी तो प्रयोग तिथं केला. मला असं वाटलं की कोळसा वरती ओढून गेल दगडाला, पण नेमकं टाकल्यानंतर काय झालं, दगड खाली तळाशी गेला, दोरा एका सरळ रेषेमध्ये, एका सरळ पट्टीमध्ये, एक सरळ पट्टीसारखा उभा राहिला आणि कोळसाला धरून ठेवला. म्हणजे आतमध्ये कोळसा वरतीच होता, पण पाण्याच्या मध्यभागी होता असं एका सरळ रेषेमध्ये. त्यावेळेस तो प्रश्न असा निर्माण झाला. म्हणजे तेव्हाच माझा बालपणाचा प्रश्न, लहानपणाचा प्रश्न, आताचे प्रश्न थोडे मॅच्युअर. म्हणून असे मॅच्युअर प्रश्न आपल्या ठिकाणी निर्माण होण्याचं आपण काहीतरी प्रश्न विचारा. आणि ज्या वेळेस मी विद्यार्थ्यांना नेहमी जेव्हा शिकवायला जायचो तेव्हा नेहमी सांगायचो FYच्या विद्यार्थ्यांना की तुम्ही शिक्षकांना आडवा प्रश्न, मागे सुद्धा उल्लेख केलाय, शिक्षकांना प्रश्न विचारा, नाहीतर मग काय नेहमीप्रमाणे फिर वही दिल लाया हूं, मग कोणी विचारतच नाही. म्हणून आपण तेवढं काही नाही, एक प्रकारे लेक्चर करून येतो आणि विद्यार्थी विचारत नाही, ऐकण्याची भूमिका घेत असतात. त्यापेक्षा आपण आज जो प्राध्यापक व्याख्यान देतो आणि ऐकणार हे विद्यार्थी आहेत, म्हणून प्रत्येक प्राध्यापक सुद्धा त्या ठिकाणी एक जागृत होईल, हा एक माझं एक अपेक्षा, समज आहे, माझा एक विचार आहे. म्हणून या माध्यमातून प्रत्येकाने या व्याख्यानामध्ये भाग घ्यावा आणि त्या माध्यमातून प्रत्येकाचं नॉलेज सुद्धा डीप होण्यास मदत होईल असं मला वाटतं. तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद प्राचार्य साहेब. आपण आपल्या लहानपणीची एक चांगली आठवण आणि कुतूहल सांगितलं. मुळात लहानपणी खूप कुतूहल असतं माणसाला, आणि ज्याला जेवढं क्युरिओसिटी असेल तेवढं त्याचं ज्ञान वाढत जातं. अशाच प्रकारची अपेक्षा आपण या व्याख्यानमालेच्या माध्यमातून देखील केली की प्राध्यापकांनी किंवा विद्यार्थ्यांनी, सहकारी बंधूंनी सगळ्यांनी फक्त ऐकून घेण्यापेक्षा आपल्यातलं कुतूहल जागृत करायचं आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्रश्नांमधून आपण चर्चा घडून आणायची की ज्यातून आपली ज्ञानाची वृद्धिंगत होईल, ज्ञान वृद्धिंग होतील, अशा प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त केली. त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि शेवटी सगळ्यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय प्राचार्य साहेबांनी भूषविलं, आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांचे आपणा सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर राम पेटारे सर यांनी देखील अतिशय उपयुक्त माहिती, न दिसणारा घटक आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये आपल्या पुढे मांडला, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो.
ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या व्याख्यानामध्ये नांद्रे सर, मोरे सर, शिरसाट सर यांनी चर्चा केली, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. संयोजन समितीमधले बळसाने सर, तलवारे सर यांचे देखील आभार व्यक्त करतो. आपण सगळेजण जे जे जॉईन झालेले आहेत या सगळ्यांचे आभार व्यक्त करून प्राचार्य साहेबांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. करायचं सर बंद? ठीक आहे. हो हो. पेटारे सर बंद करून द्या.